सगळे पक्ष असे फोडले तर काय होणार? याचं सगळं क्रेडिट आपण एजन्सीजला दिलं पाहिजे, ईडी आणि सीबीआय. हे बघा, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये चर्चा या होतात आणि चर्चा झाल्याच पाहिजे त्या मताची मी. या तुमच्या वाक्याचा मी अर्थ असं काढू की विलिनीकरणाविषयी चर्चा सुरू आहे म्हणून. मंगळसूत्र चोर ते कोणाला बोलले हेच मला कळलं. कोणाला काय बोलले असेल पण असं ओरडत जाणं हे नाही, एखाद्याने मोठ्याने बोललं ते आपण आपल्याला अंगाला लागतो. सरकारचं तुमच्यावर प्रेम लक्षात आलं ते रोहित पवारांना जी ईडीची नोटीस आली किंवा नव्यानं त्यांना पुन्हा हे झालेलं आहे त्याच्याकडे कसं पाहता? अजून राष्ट्रवादीवरचा राग गेला नाही भाजपचा? आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत किंवा कुठल्या पद्धतीने या सगळ्यांची नावं वॉशिंग मशीन मध्ये गेलेली आहे. तर रोहितचं नाव कशातच नव्हतं आणि ही नोटीस आली. नवीन लढाई, आम्हाला सवय झाली लढायची. आणि जी 4, 5, 8 जे काय आहेत त्यांचा राजीनामा नैतिकतेवर घ्यावा. नैतिकता. शरद पवारांचा एकही कारखाना नाही तरी वर्चस्व आहे. वर्चस्व आहे आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुठे नाही. अजित पवार रोज पार्टी उठून करतो. हिंजवडीला सकाळीच पहाटे 6 वाजता गेले होते, 12 जातात. आम्ही सगळेच करतो. पवार साहेब 84 आहेत ते पण करतात, तुम्ही पण करत असाल. कॅमेरामॅन पण लवकर उठून जात असेल ना कामावर. तुमच्या आणि सुनेत्रा वहिनींची कधी संसदेमध्ये भेट होती का? घरी होते, बाहेर होते, संसदेत होते, सगळीकडेच होते. नाही, यावेळेस मला दिसल्या नाही त्या अजून या आठवड्यात. ओके. आल्या असल्या तरी कळणार पण नाही, कारण का ते त्या बाजूला राज्यसभेत असतात. तेच धनंजय मुंडे आता पुन्हा मंत्री होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत खुद्द अजित पवारांकडनं. मला खूप विनम्रपणे त्यांना आठवण करून द्यायची की त्यांची आजही डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालली आहे आणि कोर्टाचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या बायकोवर अन्याय केला. एकीकडे लाडकी बहीण म्हणून तुम्ही बहिणींना करता, मग महादेव मुंडेंच्या बायकोला आणि देशमुख कुटुंबातल्या महिलांना काय उत्तर देणार तुम्ही त्या दोन्ही विधवा महिलांना? या आकाच्या मदतीमुळे तुमच्या नवऱ्यांच्या हत्या झाल्या, योग्य आहे? तुम्ही खासदार असाल की काय पुन्हा एखाद्या पदामध्ये असाल? पांडुरंगाची इच्छा. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदारांचं रिपोर्ट कार्ड या अंतर्गत आपण महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांची मुलाखत घेतलेली आहे आणि यातलं जे महत्त्वाचं नाव होतं ते आहे खासदार सुप्रिया सुळे. गेल्या वर्षभरामध्ये त्यांची कामगिरी कशी राहिली, कोणकोणत्या प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलं, कुठे कुठे त्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जाऊन आल्या, माहिती काही देशांना देऊन आल्या आणि गेल्या वर्षभरातलं आणि पुढचं त्यांचं नियोजन याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. साऊथ आफ्रिका, इथिओपिया, तुम्ही नंतर इजिप्तला, कतारला जाऊन आला सिंदूरच्या माहिती देण्यासाठी. कसा अनुभव होता तो? एक तर शिकायला खूप मिळालं आणि जरी मी विरोधी पक्षात असले तरी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे देशासाठी आम्ही सगळे एक झालो होतो आणि देशावर जो हल्ला पहलगामला झाला त्याच्यामुळे त्या पहलगामच्या हल्ल्यासाठी आम्ही गेलो होतो. ओके. त्या कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि सरकारने पण, आम्ही विरोधात असलो तरी आमच्यावर जो विश्वास दाखवला की आम्ही लीड करत होतो कारण, आणि त्याच्यामुळे जो विश्वास माननीय प्रधानमंत्री किरण रिजिजू आणि त्या सगळ्यांनी आम्हाला दाखवला, या विरोधात असलो तरी त्याच्याबद्दल आम्हाला पण आम्ही आभारी आहोत की तो विश्वास देशाच्या हितासाठी त्यांना वाटलं की देशाच्या हितासाठी यांनी लीड करण्याची खूप मोठी जबाबदारी होती. बरोबर. अर्थातच एक वेगळा अनुभव होता आणि परराष्ट्र मंत्री अनेक वर्ष कैलासजी यशवंतराव चव्हाण राहिलेले, त्यामुळे त्यांची पुस्तकं, त्या काळातली भाषणं त्या काळात वाचलेली होती आणि त्यानंतर एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयावर 5 वर्ष त्या स्टँडिंग कमिटीवर मी काम केलं. जयशंकरजींबरोबर काम करायची संधी अनेक वर्ष मिळाली. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाच्या हितासाठी आम्ही 50 खासदार एकत्र होतो. कोणत्या देशामध्ये जातो काही सांगण्यासारखा अनुभव? चारही वेगळे अनुभव होते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जगामध्ये, भारतामध्ये 4 लोकांबद्दल प्राईम मिनिस्टर जे होऊन गेले किंवा 5 नेते असं म्हणलं की सातत्याने उल्लेख जो झाला तो महात्मा गांधींचा झाला. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल प्रचंड प्रेम, आदर आणि उत्सुकता. तसंच एक यशस्वी प्रधानमंत्री म्हणून इंदिराजींची आठवण प्रत्येक देशाने ऑन रेकॉर्ड काढली. म्हणजे
महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी आणि नरेंद्र मोदी. ओके. या सगळ्यांबद्दल उत्सुकता, आत्ताच्या प्रधानमंत्र्यांबद्दल आता ते जाऊन आले त्याच्यामुळे काही चर्चा, आठवणी, पण इंदिराजींबद्दल प्रचंड आस्था, प्रचंड पंडितजींबद्दल उत्सुकता आणि महात्मा गांधींबद्दल एक आदर्श म्हणून. त्यामुळे तो माझ्यासाठी इंटरनॅशनली महात्मा गांधी, B.R. आंबेडकर यांच्याबद्दल आम्ही गेलो तेव्हा बाबासाहेबांबद्दल खूप प्रश्न इंटरनॅशनली विचारतात. त्याचबरोबर इंदिराजी आणि पंडितजींबद्दल ज्या चारही देशांमध्ये खूप मोठा, म्हणजे दरवेळेस गेलो की प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांचा उल्लेख झाला. ओके. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारची कामगिरी ज्या पद्धतीने तुम्ही परदेशामध्ये मांडली, ठीक आहे आपला देश आहे, आपली बाजू मांडावी लागते, पण तुम्ही खरोखर त्या कारवाईबद्दल आणि कारवाईबद्दल नव्हतो गेलो आम्ही, आमच्या देशावर जो हल्ला झालाय त्याचा वास्तव सांगण्यासाठी गेलो. ओके. पण आता नेमकं संसदेमध्ये थोडासा विरोधाभास सुरू आहे की एकतर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून मागणी करता की सिंधूवर किंवा या हल्ल्याविषयी चर्चा करा. ऑपरेशन सिंधूरवर डिबेट नाही मागत आहे. बरोबर. मी पहलगाम अटॅकवर डिबेट मागते. मी परवा ऑल पार्टी मीटिंग मध्ये पण हेच म्हणले. बरं. की आपण पहलगामवर जो हल्ला झाला, ज्याच्यात जे 26 लोक आपण गमावले, त्याच्यावर पहिली चर्चा झाली पाहिजे. मी स्वतः ऑल पार्टी मीटिंग मध्ये मागणी केली. पण जेव्हा विरोधी पक्ष असे प्रश्न उपस्थित करतो तेव्हा तुमच्याकडे असा प्रतिसवाल केला जातो की तुम्हाला लष्करावरती विश्वास नाही का, तुम्हाला सरकारवरती विश्वास नाही का? मी ऑपरेशन सिंधूरवर डिबेट मागतच नव्हतं. हो, पण हे उत्तर त्यांचं सरकारचं बरोबर आहे का असं मला विचारायचंय. आता सरकार आता काय बोलेले मला सांगता येत नाही. बरं. पण अर्थातच आम्ही विश्वासाच्या नात्याने आमच्या देशासाठी गेलो, आपला देश आहे याच्यासाठी आम्ही गेलो. ओके. गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की खासदार म्हणून तुमचं मतदारसंघातली 4-5 कामं जी आहेत ती भरीवपणे तुम्हाला सांगावीशी वाटतं? केंद्र सरकारची जी कामं असतील, जलजीवन मिशनची इन्क्वायरी. बरं. कारण का अनेक ठिकाणी चांगल्या दर्जाचं काम झालेलं नाही. त्यानंतर रस्त्याची कामं बरीचशी पूर्ण होत आहेत. त्याच्यानंतर अनेक शाळांचे काही प्रश्न, शिक्षकांचे काही प्रश्न, ठोक अनुदानाबद्दल जे आंदोलन झालं त्याच्यातून जो आधार शिक्षकांना मिळाला तो एक, आणि केंद्र सरकारमध्ये अनेक प्रोजेक्ट्समध्ये फॉरेस्टचे काही क्लिअरन्सेस असतील, जी कॉन्ट्रोवर्सी चालली होती पुण्याच्या एअरपोर्ट बद्दल, त्याचा पाठपुरावा, त्याचा फॉलोअप, त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल किंवा काय योग्य मार्ग असेल त्याच्यावरची चर्चा, ही मोठी कामं होती. पण अर्थातच त्याचबरोबर ज्या वेगाने महाराष्ट्र सरकारकडून, म्हणजे आमची दिशा कमिटी होत नाही, माझी 1 वर्षात दिशा कमिटी झालेली नाही. अच्छा. त्याच्यानंतर दरवेळी सेशनला जाताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे मीटिंग बोलवतात आणि त्या मीटिंग मध्ये आम्हाला ब्रीफ केलं जातं की तुम्ही पुढच्या महिन्यात दिल्लीला आहात तर काय फॉलोअप केला पाहिजे. तशी मीटिंग घेतली जात नाही, वारंवार मागणी करूनही आमच्याकडून. आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित असलेला निधी आमच्या मतदारसंघात तो येत नाही. सरकारमधले अनेक लोक, मंत्रीही म्हणतात की आमच्याकडे निधी येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. ओके. याच गेल्या वर्षी कालावधीत तुम्हाला एका रस्त्यासाठी उपोषण करावं लागलं, तर पहिल्यांदा तुम्ही ते, मला वाटतं असं हा मार्ग पत्करला असेल. नाही, दुर्दैव या गोष्टी कराव्या लागतात. आता आणखीन आत्ताच मी सकाळी कलेक्टरांशी बोलले की दारूची दुकानं शाळेच्या समोर, हिंजवडीला शाळेच्या बरोबर समोर दारूचं दुकान आहे. या देशाचा नियम कायदा असा सांगतो की 500 मीटरच्या आत कुठेही जवळपास ते असू शकत नाही. बरोबर. त्यामुळे बरोबर रस्ता क्रॉस करून 50 मीटरवरती दारूचं दुकान आहे. ओके. ते बंद व्हायला नको का? कल्याणी नगरला पण अशा कंप्लेंट झाल्यात, जरी माझ्या मतदारसंघात नसला. पब सुरू झाला, मग कॅन्सल झाला, परत सुरू झाला, कॅन्सल झाला, असं नाही होऊ शकत. त्यामुळे जर हा माझ्या लोकसभा मतदारसंघातला हे जे दारूचं दुकान आहे, मी आजच सांगितलंय की जर मी हे वारंवार खूप विनम्रपणे मांडते, त्याचा निर्णय द्या. नाही झाला तर मला 22 तारखेपासून आंदोलन करावं लागेल. तर रस्त्याचं पुढे काय झालं? तुम्ही उपोषण केलं? काम चालू आहे, काम सुरू आहे. तुम्ही थेट पालकमंत्र्यांना सांगण्याऐवजी थेट उपोषणाचा मार्ग पत्करला, हे पण अनेकांना, म्हणजे पालकमंत्र्यांना सुद्धा आवडलेलं नाही. नाही, पण आता पत्र लिहून कामं होत नसतील तर मार्ग काय आम्हाला? आणि माझं सगळं डॉक्युमेंटेड असतं, कोणाला किती पत्र लिहिलं, आणि मी पत्र लिहिताना वरती रिमाइंडर 1, 2, 3 सगळं लिहिते. अच्छा. आणि माझं थ्रेड्स बघा ना तुम्ही सगळे. आता तर पत्र मी ट्विटही करते, त्याच्यामुळे काय फार शोधायला लागत नाही. थ्रेड मध्ये गेलं की सगळं कळतं. ओके. पण तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर यापुढे पण आंदोलनाची वारंवार वेळ येऊ शकेल? कारण ज्या पद्धतीने तो निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यायचा आहे ना. बरं. त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे,
80,000 कोटी रुपये खर्च करून रस्ता करायची तयारी आहे, पण शिक्षकांचे पगार नाही, जलजीवन मिशनला पैसे देत नाहीत, शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आली. ह्याच सरकारचा डेटा सांगतो की जानेवारी टू मार्च दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. हा मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये उत्तर दिलेला प्रश्नाचं उत्तर आहे. हा माझा डेटा नाही, सरकारचा डेटा आहे. खरी गोष्ट आहे. 3 महिन्यात 750 आत्महत्या झाल्या. आणि ह्याच सरकारमधला मंत्री म्हणतो की भिकारी आहेत सगळे. कुठली भाषा? माणिकराव कोकाटे हे आधीपासूनच असे होते. जेव्हा तुमच्या पक्षात होते तेव्हा देखील असंच ते फटकळ बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते. तेव्हा तुम्ही त्यांना कधी त्याबद्दल सुनावलं होतं किंवा सांगितलं? तेव्हा तुम्ही कधी कंप्लेंट त्यांना कधी मंत्री केलं होतं पवार साहेबांनी? एक. आणि दुसरं, तेव्हा कधी आमचा पक्ष असा अडचणीत आला होता? पक्ष अडचणीत आल्यावर तुझ्या थोडं स्थानिक प्रश्नाकडे नंतर आपण पुन्हा दिल्लीकडे जाऊया. तुमच्यासोबत जे जे लोकसभेला होते ते संग्राम थोपटे असतील, संजय जगताप, प्रवीण माने, ते आता सगळे बऱ्यापैकी आता भाजपमध्ये गेलेले आहेत. आणि प्रवीण माने लोकसभेला माझ्या बरोबर नव्हते. हे दोघे जर होते, संजय जगताप आणि अनेकांना असं वाटतं की भाजपनं आत्ताचपासूनच बारामती मतदारसंघ बांधून. हो, अर्थातच इट इज ऑब्वियस. 29ची तयारी असेल त्यांची. त्याला प्रत्युत्तर म्हणून तुमची काय तयारी आहे? कष्टांची परिकष्ट करायची, त्याच्यात काय. अच्छा, कष्ट करायचे आणि आपण काम घेऊन लोकांना द्यायचं. महाराष्ट्राचे लोक किंवा भारताचा मतदार हा खूप अभ्यासू आहे. बर, त्याला जे योग्य वाटेल ते निर्णय घेतील. ओके. गेल्या तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना एक टॅगलाईन मिळाली, ते तुम्हाला माहिती आहे का? नाही बाबा. तुम्ही एक वाक्य बोललं होतं की अकेला देवेंद्र क्या करेगा, आणि तेच आता टॅगलाईन म्हणून फिरवतात. कोणताही निर्णय झाला की काय झाला की बघा देवेंद्रनी कसं सरकार पुन्हा सत्तेवरती आणलं, लोकसभेत जरी पराभव झाला तरी. तर खरोखरी देवेंद्र फडणवीस यांची ही कामगिरी आहे की तुमच्या महाविकास आघाडीमधले मतभेद होते त्याच्यामुळे जरा थोडंसं विधानसभेला जरा अनपेक्षित निकाल लागला तुमच्यासाठी? नाही, सगळे पक्ष असे फोडले तर काय होणार? ह्याचं सगळं क्रेडिट आपण एजन्सीजला दिलं पाहिजे. ईडी आणि सीबीआय त्यांना द्यायला पाहिजे. तो ससेमिरा अजूनही कायम आहे? नाही, डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना. हे माझ्या मनातली काल्पनिक गोष्टी नाही, डेटा ड्रिव्हन. मी कधी आरोप करत नाही, मी डेटा वाईज बोलते. आमचे पक्ष कशामुळे खुटले सगळ्यांना माहिती आहे. ओके. गेल्या 3 महिन्यात तुम्हाला एक प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेलेला आहे, पण आता तुम्ही त्या प्रश्नाला उत्तर देऊन पण थकला असेल, पण मला तो विचारला कधीच थकत नाही की तो म्हणजे खरोखरीच दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन हे काही दृष्टीपथात आहे, त्याच्यावर काही सिरियस चर्चा सुरू आहे किंवा ते होणार आहे नाही? हे बघा, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये चर्चा या होत राहतात. बर. आणि चर्चा झाल्याच पाहिजे त्या मताची मी. बर. कुणाबरोबर? माझी भारतीय जनता पक्षाबरोबर अनेक वेळा चर्चा होते, पॉलिसीवर होते. राईट. आता इन्कम टॅक्स बिल मध्ये मी चर्चा त्यांच्याशीच होते ना. चेअरमन जय पांडे आहेत. बरोबर. चर्चा झालीच पाहिजे. त्याच्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन वरच्या JPC वर मी PP चौधरी भारतीय जनता पक्षाचे चर्चा होत राहते. चर्चाही झालीच पाहिजे. चर्चा नाही झाली तर लोकशाही कशी म्हणणार? म्हणून काय आपण लगेच काय पक्ष एकत्र होतात असं काही नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये कुठलीही सिरियस पॉलिसी मेकर हा चर्चा करतोस. या तुमच्या वाक्याचा मी अर्थ असं काढू की विलिनीकरणाविषयी चर्चा सुरू आहे म्हणून? तुम्ही जो पाहिजे तो अर्थ काढू शकता. मी कसं थांबवू शकते? ती लोकशाही अर्थ तुम्ही काही काढू शकता. मी काय सांगितलं, चर्चा या होत राहतात. इन्कम टॅक्स बिलवर चर्चा होत राहते. 1 नेशन 1 इलेक्शन होम राहते. होम कमिटीवर आहे, सगळ्या पक्षाचे लोक हो करतात. बरोबर. म्हणून काय लगेच आम्ही एक होतो का? तर नाही. सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्या पक्षांबरोबर पॉलिसी लेवलवर किंवा राजकीय चर्चा ही झालीच पाहिजे. मताची मी आहे आणि ती मी रोज करते. पार्लमेंटमध्ये मी सगळ्या पक्षाच्या लोकांबरोबर बोलते आणि सगळ्यांबरोबर. आता तामिळनाडूला इलेक्शन आहे, काय चाललंय बाबा, काय पॉलिसी, काय वेस्ट बेंगॉलला येणार आहे, केरळला येणार आहे, आसाम मध्ये इलेक्शन आहे. माझी चर्चा झाली काँग्रेस बरोबर, बाबा काय चाललंय, गौरव गोगोईला. असं एक समजूया की पार्लमेंट चर्चेचं ठिकाण आहे, तो काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये. पार्लमेंट नुसतं नाही, असेंब्ली पण आहे. असेंब्ली पण चर्चेचंच ठिकाण आहे. दुर्दैव आहे की महाराष्ट्रात आजकाल चर्चा होत नाही असेंब्लीमध्ये, मारामाऱ्या करतात लोक. ओके. पण या चर्चेला पुढे कोण नेत आहे मग? माझ्याकडे काय प्रस्ताव कोणाचा आलेला नाही. बरं. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवारांच्याकडचे सगळे आमदार यांची मी अनेक वेळा चर्चा होत असते. काही मंत्र्यांची असते, ते मंत्री आहेत त्यांना फोन करतात. कामं असतील तर लोकशाहीमध्ये मला
कुणाला फोन करायला कधीच कमीपणा वाटत नाही. बरोबर. किंवा लोकांची कामं घेऊन माझी बाय पांडुरंगाची इच्छा माझं वैयक्तिक काम नसतं ना माझ्या नवऱ्याचं वैयक्तिक काम असतं. खरी गोष्ट. आणि माझी मुलं राजकारणापासून दूर 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 आहेत. त्याच्यामुळे ना माझ्या नवऱ्याचा ना माझ्या मुलांचा कोणाचा राजकारणाची संबंध येतो किंवा राजकारणाशी संबंध येतो. राहिला फक्त माझा. मी वैयक्तिक कामं, पांडुरंगाची इच्छा आणि माझ्या फॅमिलीची कृपा की माझी वैयक्तिक कामं नसतात. त्याच्यामुळे दुसऱ्यासाठी कुणाच्याही ऑफिसमध्ये जायला ह्याच्यासाठीच तर लोकांनी निवडून दिले, नाही तर काम काय दुसरं. ओके. आणखी काय या मुद्द्यावर शेवटचा प्रश्न, चर्चा दुसरीकडे जाऊया आपण, की सुनील तटकरे असं म्हणाले की जर 2 राष्ट्रवादींचे विलीन जर करायचं असेल तर आम्हाला भाजपची परवानगी घ्यावी लागेल. त्यांचा पक्ष तसा चालत असेल. आम्ही निर्णय आदरणीय पवार साहेब अनेक वेळा आम्ही एकत्र काम केलेले अनेक पक्षांबरोबर आणि याच्यात आम्ही काँग्रेसलाही क्रेडिट दिलं पाहिजे. आमचा पक्ष आम्ही कसं चालवायचं हे आजपर्यंत काँग्रेसने आम्हाला कधी सांगितलेलंही नाही. आणि पवार साहेब हे स्वाभिमानी मराठी माणूस आहेत. ते कोणाला विचारून कधी काही करत नाही. ते स्वतःला जे योग्य वाटतं आणि राज्याच्या आणि देशाच्या हिताचं असतं तेच ते करतात आणि स्वतःचे निर्णय ते स्वतः घेत आले. आमचा पक्ष आणि हे क्रेडिट मी काँग्रेसलाही दिलं पाहिजे की काँग्रेसने कधी आमच्यावर प्रेशर नाही टाकलं. अच्छा. तुमच्या आणि सुनीत्रा वहिनींची कधी संसदेमध्ये भेट होती का? घरी होते, बाहेर होते, संसद होते, ते सगळीकडेच होते. त्याच्यात संसद कशाला पाहिजे, घरी होऊ शकते. संसदेमध्ये त्या नवीन आहेत, तुम्ही जसं राज्यसभेत खूपच वेगळे आहेत. आणि आता सेंट्रल हॉल नाही ना. बरं. त्यामुळे तशी नाही, यावेळेस मला दिसल्या नाही त्या अजून ह्या आठवड्यात. ओके. आल्या असल्या तरी कळणार पण नाही, कारण का ते त्या बाजूला राज्यसभेत असतात. आधी सेंट्रल हॉल कॉमन होतं जुन्या बिल्डिंगमध्ये, त्यामुळे सगळे लोकसभा राज्यसभेवाले रेग्युलर भेटायचे. आता खूपच वेगळं झालं. घरी भेट होते असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो त्यांचा नवीन बंगला आहे दिल्लीमधला, त्या बंगल्यावर तुम्ही गेला होता? नाही बाबा, त्याचं काम पण पूर्ण झालंय का नाही मला माहिती नाही अजून. अच्छा. त्यामुळे नाही जाते तिथे राहायला गेलेत का नाही मला नाही माहिती. ओके ओके ओके. तुम्हाला 2019 ते 2024 अशी तुमची कोणती खासदार मैत्रीण आहे की तिची तुम्हाला उणीव भासते नव्या लोकसभेमध्ये, की सगळ्या तुमच्या मैत्रिणी पुन्हा निवडून आलेल्या आहेत? नाही, काय आलेत काय नाही आलेत असं काय नसतं म्हणजे. आणि एकतर जर असल्या नसले तरी मी नातं ठेवतेच. ओके. मी 2009 पहिल्यांदा लोकसभा लढले, तो दिवस आणि आजचा दिवस जे माझ्या बरोबर माझे फ्रेंड सर्कल मध्ये ते आज MLA असू दे नसू दे काय, आणि मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. तुम्हाला निशिकांत दुबे भेटले की नाही सध्याच्या कॉन्ट्रोवर्सी? परवाच भेटले. त्यांना तुम्ही काय सांगितलं की नाही? मराठी लोकांबद्दल तुम्ही असं का बोलला? वर्षा गायकवाड आणि इन्कम टॅक्सच्या कमिटी मिटिंगला होतो ना आम्ही. बरं. इन्कम टॅक्सचं जे नवीन बिल येतं त्याची एक सिलेक्ट कमिटी होती, त्याच्यात ते देखील आहेत आणि मी देखील आहे. पण काय हा विषय निघाला तुमच्या दोघांच्या चर्चेमध्ये? साधारणपणे चर्चा होतेच अर्थातच. त्यांनाही आम्ही सगळ्यांनी विनंती केली की असं तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याच राज्याच्या विरोधात बोलू नका. त्यांनी कबुली केली की मी बोलताना असं म्हणलो की मी मराठीचा सन्मान करतो. त्यांनी असं मला सांगितलं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी मराठी ट्विट केलं होतं, मला शुभेच्छा मराठीत दिल्यात असं त्यांनीच मला सांगितलं. त्यामुळे मी मराठीचा सन्मान करतोय मी सांगतो, पण आपण सगळेच म्हणून खबरदारी घेऊ, म्हणजे आमच्याही लोकांना तुम्ही मारू नका. म्हटलं आम्ही मराठी लोक खूप संस्कारी आहोत, आम्ही याच्या मारामाऱ्या करत नाही. सगळ्यांनीच सगळ्यांचा मान सन्मान करावा, शेवटी आपण भारतीय आहोत. त्याच्यामुळे भारतीय माणुसकीचा आपण मान सन्मान करूया. थोडकी चर्चा. काय भेट झाली. काँग्रेसच्या 3 महिला खासदारांनी म्हणे त्यांना खडसावले, खरं आहे का? खूपच खडसावलं. मी नव्हते तिथे, मी लायब्ररीत होते त्याचा घटना झाली तेव्हा. हो का? पण तेव्हा तो प्रसंग आहे निशिकांत दुबे मी नाही पाहिला. तुम्ही शेअर काही केला कारण तुमचे ते माझे मी लायब्ररीत होते आणि हाऊसच चाललं नाही ना या आठवड्यात. बरोबर. ओके. आणि आमचं काय होतं, बऱ्याच वेळा ऑल पार्टी मिटिंग असतात किंवा मग मंत्रालयाचे फॉलोअप असतात. हाऊस संपलं ना संपलं आम्ही लावून इधर लायब्ररी किंवा मंत्रालयाचे फॉलोअप किंवा ऑल पार्टी मिटिंग. स्पीकर खूप वेळा बोलवतात हे सगळे फ्लोअर लिडर्सला. त्यामुळे त्याच्यात माझा खूप वेळ जातो. फ्लोअर लिडर याच्यावरून आठवलं, तुम्ही वक बिलावरती तुम्ही का नाही बोललात? निलेश लंकेंना काय संधी दिली? असं पण दादांची इच्छा होती. आता ऑपरेशन सिंदूर मध्ये अमरदादांची इच्छा लीड करावं, ही पण लीड. प्रत्येक डिबेट मीच लीड केलं पाहिजे असं कसं? ओके. पण त्याविषयी त्यांना चॉईस दिलाय. बरं. म्हणजे जर अमरदादा पहिले बोलणारे असतील तर ही कॅन लीड द डिबेट, मी सेकंड स्पीकर होईल. मला काय त्याच्यात सेकंड स्पीकर होण्यात काय वाटत नाही. ओके. जेव्हा मराठी माणसाचा म्हणून 2 ठाकरे बंधूंचा मेळावा झाला तेव्हा तुम्ही अमित आणि आदित्य ठाकरे दोघांनाही जवळ हे केलं की त्यांना एकत्र आणलं, तर खरोखरीच ते तसं काही तुमचं पुढे काही बोलणं झालं त्या दोघांशी एकत्र येता येत नाही? ठाकरे कुटुंबाचे माझे कौटुंबिक संबंध आहेत, माझा रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. मला काही राजकारणात काही व्हायला लागत नाही त्यांच्याशी संपर्क ठेवायला. आणि हा यांच्याच नाही, सगळ्याच राजकीय कुटुंबांची
या देशात जी राजकीय कुटुंब, काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्या पक्षाचे आहेत. त्यांच्याशी माझे फक्त काही राजकारणात झालं म्हणून संबंध नसतात, राजकारण नसतानाही संबंध ठेवते मी. ओके. तुमच्या सासूबाईंचं तर काही दिवसांपूर्वी निधन झालं, त्यांच्याशी कोणती आठवण आहे किंवा तुम्हाला त्यांचा कसा सपोर्ट राहिला या पुढच्या सगळ्या राजकीय करिअरसाठी? माझ्या सासूबाई एक तर खूप लिबरल थिंकिंग होत्या. म्हणजे मी करिअर करावं तेवढा उत्साह मला होता तेवढा त्यांनाही असायचा. बरं. आणि स्वतः त्या एक कर्तृत्ववान महिला होत्या, त्याच्यामुळे अर्थातच त्या स्वतः शेवटच्या दिवसापर्यंत ऍक्टिव्हच होत्या. बरं. पण तुम्हाला काही वेगळं का त्यांच्यापासून काही एखादं काही मेसेज म्हणा किंवा काही असा एक एक्सपिरियन्स असा शेअर करावा असं वाटतं? त्या खूप स्ट्रॉंग होत्या, अतिशय स्ट्रॉंग आणि अतिशय इंडिपेंडेंट. तुमच्यावर जेव्हा अशी खालच्या पातळीवर टीका होते तेव्हा त्या तुम्हाला काय सल्ला द्यायच्या? त्या वाचत नसायच्या किंवा फार लक्ष न द्यायच्या? माझ्या सासूबाई मराठी कमी वाचायच्या कारण का त्या अँग्लो इंडियन आहे. मराठी बोलता व्यवस्थित यायचं पण वाचन कमी. ओके. पण तरी त्यांना कळत असेल ना बाबा काहीतरी गोष्टी होत असतात. म्हणजे आम्ही दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष करणं हे म्हणजे असं तुम्हाला असं मानसिक ट्रेनिंगच मिळालेलं आहे का? नाही, मी तुम्हाला सांगू, इंग्लिशमध्ये एक जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणून एक खूप मोठे लेखक होते. ते मी तुम्हाला मराठीत सांगू शकत नाही कारण का त्याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढा. माझी विनंती आहे तुम्हाला की त्याचा चुकीचा अर्थ काढू नका. बरं, ठीक आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ हे मोठे लेखक होऊन गेले. त्यांची एक लाईन आहे, तुम्ही गुगल केलं तर लगेच कळेल, जे माझ्या सासूबाईंनी मला अनेक वेळा सांगितलंय. नेव्हर रेसल विथ द पिग बिकॉज द पिग लव्स इट अँड युअर क्लोथ्स गेट स्पॉइल्ड. त्याच्यामुळे ज्या संस्कारात आपण वाढलेलो आहोत, आपण ठरवायचं असतं की आपण आपल्यावर आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा आपण त्याच्यात किती लढायचं, हा निर्णय आपला असतो, समोरच्याचा नसतो. समोरचा एका सशक्त लोकशाहीमध्ये हल्ला करायचा त्याला अधिकार आहे. त्याला उत्तर देणं गरजेचं आहे का नाही ते देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या, मतदारसंघाच्या हिताचं आहे, गरजेचं आहे. तेवढी बुद्धिमत्ता तर आपल्याला सगळ्यांनाच देवाने दिली. बरोबर. अनेकदा असं एक चित्र दिसतं की शरद पवार साहेब राज्यसभेत फारसे दिसत नाहीयेत, की म्हणजे काही याच्यामुळे असेल, पण अनेकदा ते रोज सकाळी 11 वाजता जातात, 11 ते 1 ते हाऊसमध्ये बसतात, पण काही कोणत्या विषयावर बोलत नाहीत ते किंवा बोलतात. आता कमी बोलतात ते. 11 ते 1 रोज हाऊसमध्ये जातात असतात. पण अनेक महत्वाचे विषय असतात तेव्हा खरं अनेकांना असं वाटतं की पवार साहेबांची याच्यावरची भूमिका काय हे जाणून घ्यायचं असतं, पण ते हाऊसमध्ये बोलतच नाहीत का? त्यांनी का होते हे अशी धोरण का पत्करलंय त्यांनी? मी बोलते ना फुल टाइम. राष्ट्रवादी काँग्रेसची लाईन लोकसभा क्लिअर करते आणि फौजियाताई बोलतात. तुम्ही कदाचित फौजियाताईंना फॉलो करत नसता. नाही, फौजियाताई बोलणार आणि पवार साहेब बोलणार, मोठा हे आहे ना. काही गरज नाही आहे प्रत्येक वर्ष. आम्ही आहोत ना सगळे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इज वन ऑफ द फायनेस्ट परफॉर्मिंग एमपीज. मी म्हणत नाही, माननीय प्रधानमंत्री फ्लोअर ऑफ द हाऊसवर बोलले की 8 खासदारांचा परफॉर्मन्स आणि वागण्याची पद्धत, मांडणी याचं कौतुक माननीय प्रधानमंत्र्यांनीच केलं. ओके. पण तरी तुम्हाला असं वाटत नाही की जर थोडं पवार साहेबांनी जर बोललं तर थोडंसं जो मेसेज राष्ट्रवादीला द्यायचा आहे किंवा आम्ही देतोच ना, आणि ते जेव्हा इच्छा असेल तेव्हा ट्विट किंवा टीव्हीवर बोलतात. हाऊसमध्ये बोलायची गरज अशी. आणि फौजियाताई रोजच पक्षाची लाईन सांगतात. बरोबर. फौजियाताईंनी बोलणं ठीक आहे, म्हणजे तुमची पक्षाची लाईन ठीक आहे. आणि राज्यसभा चांगल्या वास्तू आहे, पण आम्ही लोकसभेवाले, आम्ही लोकातून आलेलं निवड, क्लिअर लाईन असते आमची. आणि पक्ष रोजच बोलतो आणि प्रत्येक बिलवर बोलतो आणि क्लिअर लाईन असते. त्यामुळे राष्ट्रवादीची लाईन काय आहे पार्लमेंटमध्ये हा प्रश्न कधीच येत नाही, कारण का रोजच असतो. अच्छा. रोजच बोलतो पक्ष, रोज म्हणजे रोज. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याविषयी काय दिल्लीत चर्चा सुरू आहे? जी चर्चा आहे ती मी तुम्हाला सांगणार नाही, कारण का देशाच्या व्हाईस प्रेसिडेंटची जी घटना झाली ती घटना चांगली झाली का नाही झाली का हे अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पण ज्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत त्या सगळ्या पोटातल्या ओठात आणायच्या नसतात, कारण का त्या पदाचा मान असतो तो. याचा अर्थ काहीतरी घडलंय. अर्थातच घडले. आता तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्हाला माहितीच असेल ना काय घडले. अच्छा. पण जे पत्रकारांना माहिती खरं तुमच्या फार वेगळं नाही जे तुम्हाला अधिकृतरित्या जर कळालं. अधिकृत म्हणजे थोडस अधिकृत नव्हे, ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे तिला करायला लागेल. मी कसं करणार? ओके. आता महाविकास आघाडी मराठी सुसंस्कृतपणा आहे, हेच महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि हेच चव्हाण साहेबांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत की आम्ही या गोष्टी बाहेर बोलत नाहीत, कारण का हा माझ्या देशाचा विषय. देशाचे व्हाईस प्रेसिडेंट. जेव्हा चव्हाण साहेबांचा विषय निघाला तेव्हा एका गोष्टीकडे तुमचं मला लक्ष वेधावंच वाटतं, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं विधान भवनातलं
त्यांनी आधी खोड काढली असं म्हणतायत की मंगळसूत्र चोर असं बोलत ते निघाले आणि त्यानंतर पुढचं काय जे प्रसंग घडला तो घडला. आता हे असं उचकवणं कितपत योग्य आहे? आउट ऑफ मी मग की मंगळसूत्र चोर ते कोणाला बोलले हेच मला कळलं नाही. कोणाला काय बोलले असेल पण असं ओरडत जाणं हे नाही, एखाद्याने मोठ्याने बोललं ते आपण आपल्याला अंगाला लागतो. आता तुम्ही इथे जाऊन म्हणाला कॅमेरा चोर, मला काय फरक पडणार नाही. मी म्हणेन मोठ्याने बोलतो या कोणतरी माणूस असं बघी ना, मी माझ्या अंगाला कशाला लावून घेऊ? माझा काय संबंध? ना चोरीशी ना कॅमेराशी, दोन्ही माझा नाहीये. माझा काय संबंध? मी कशाला माझ्या अंगाला लावून घेऊ? ते काय संबंध? लोक बोलत राहतात पण कुणाला उद्देशून थोडी बोलला. ते आपण कशाला अंगाला लावून घ्यायचं? जितेंद्र आव्हाड काय बोलतात ते आपल्याला थोडी उद्देशून बोललेत. अच्छा, याला मराठीमध्ये कळ काढणं म्हणतात असेल, पण माझा काही संबंध नाही. जिस रस्त्याच्या जानाही नाही उसका क्या. आज तुम्ही मला विचारलं सोलापूरचा रस्ता, आज मी सोलापूरला चालले, मी कशाला बघत बसू कुठे गुगलवर की रस्त्याला किती वेळ लागतो? जाना ही नाही, जिस रास्ते में जाना ही नहीं उसका पता क्यों पूछे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदाची कारकीर्द कशी राहिली असं तुमचं अनालिसिस काय आहे? 7 वर्ष उत्तम काम त्यांनी संघटनेचं अर्थातच केलेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जो राहिलेला आहे 24, 25, 26 वर्षामध्ये, त्या प्रत्येकाचं काम हे आपापल्या परीने चांगलंच राहिलंय. ओके, त्यांच्यावर पुन्हा नव्यानं काही जबाबदारी देणार किंवा काय ऑलरेडी ते आहेतच ना असेंब्लीचे गटने ते आहेतच. जे मी दिल्लीत आहेत ते महाराष्ट्रात आहेत. ओके, त्यांच्याविषयीच्या अफवा कधी थांबतील? अफवा माझ्याबद्दल तर रोजच येतात. आता आणि मी तुम्हाला खरं सांगू का, माझा विचार असा असतो की आपल्याबद्दल लोक बोलतात ना, चांगलं का वाईट, नाणं खपतंय मार्केटमध्ये म्हणून लोक बोलतात. तो आहे मुद्दा, पण त्यातनं कार्यकर्ते दोघे डिसमूट होतात की अरे खरोखर काय नक्की चाललंय, आपण आजीदादांच्या विरोधात भूमिका घ्यायची की नाही, आपण सरकारला अंगावर घ्यायचं की नाही, असं शेवटी एक कन्फ्युजन तयार होतच. मला नाही असं वाटत. तुम्ही जर चॅनलवर तुमचं चॅनल बघितलं तर किती आम्ही सरकारच्या प्रेमात आहोत हे तुम्हाला कळेलच. तुमच्या प्रेमात सरकारचं तुमच्यावरचं प्रेम लक्षात आलं ते रोहित पवारांना जी ईडीची नोटीस आली किंवा नव्यानं त्यांना पुन्हा हे झालेलं आहे त्याच्याकडे कसं पाहता? अजून राष्ट्रवादीवरचा राग गेला नाही भाजपचा? एक तर गंमत अशी आहे की पहिली जेव्हा केस झाली, जर तुम्ही ती प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल, ती चव्हाण सेंटरला झालेली प्रेस कॉन्फरन्स आहे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो जो पेपर दाखवला गेला त्याच्यात रोहितचं नावही नव्हतं. बरोबर. आणि जे 60-70 लोकांची नावं होती ती सगळी आज भारतीय जनता पक्ष. हा डेटा सांगतो मी, काही तुम्हाला वेगळं सांगतो. त्याच्यामुळे जे सगळे आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत किंवा कुठल्या पद्धतीने, त्या सगळ्यांची नावं वॉशिंग मशीन मध्ये गेलेली आहेत. तर रोहितचं नाव कशातच नव्हतं आणि ही नोटीस आली. नवीन लढाई, आम्हाला सवय झाली लढायची की नाही. वेगळे पुन्हा काही डावपेच नाहीत ना भाजपचे? आता तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते, ह्याच्यातच माझं उत्तर आहे. रोहित पवारांना सल्ला काय राहील तुमचा? एकूण आक्रमक आहेत थोडेसे. काय आक्रमक असणार? चांगली गोष्ट नाही, मी विचारतोय म्हणजे प्रत्येकाची स्टाईल आहे, राईट, मला स्टाईल आहे. आणि आज जर तो या राज्याच्या हितासाठी आणि ज्या चुकीच्या पद्धतीने राज्य चाललंय त्याच्यासाठीच तर त्याला निवडून पाठवलंय ना लोकांनी. लोकांच्या अपेक्षा असतात. जेव्हा एखादा मंत्री रमी खेळतो, ही काय चांगली गोष्ट आहे? तुमच्या चॅनलवर तुमचा कॅमेरामॅन आता रमी खेळत बसला, जुगार खेळत बसला, तुम्हाला चालेल? नाही चालणार. आणि ते पण हे कुठे? या राज्याच्या ज्याला आम्ही मंदिर म्हणतो, असेंब्लीमध्ये. भाग्य आहे त्या लोकांचं जे तिथे जातात त्या वास्तूमध्ये. ती वास्तू आमच्यासाठी एक मंदिर आहे. पार्लमेंट माझ्यासाठी मंदिर आहे. 800च लोक या देशातली त्या वास्तूमध्ये जाऊ शकतात. बरोबर. त्या वास्तूचा अपमान आहे पत्ते आणि असले सगळे उद्योग करणं. बरोबर. रोहित पवारचं जर ते ट्विट जर यशस्वी झालं तर माणिकराव कोकाटेची विकेट पडू शकते मंत्रिमंडळात ना? हा ट्विटचा विषय नाही, हा नैतिकतेचा विषय. हो, अगदी बरोबर. पण त्यांनी ते उघड केलं म्हणून नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा होता आतापर्यंत स्वतःहून. तुम्ही देशाला पहिलं शेतकऱ्यांना भिकारी म्हणता, त्याच्यानंतर ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्याला भिकारी म्हणता. मस्ती ना तर काय, ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे, गोरमी आहे. आणखी असे कोणकोणते मंत्री आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा असं तुम्हाला वाटतं? माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या, मी देवेंद्रजींना सुसंस्कृत समजते, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांनी
त्या सगळ्यांना आवरावं आणि जी 4, 5, 8 जे काय आहेत त्यांचा राजीनामा नैतिकतेवर घ्यावा. नैतिकता आणि या सरकारचा थोडा तरी संबंध असेल तर त्यांनी तातडीने राज्याच्या हितासाठी हे राजीनामे घ्यावे. ओके. आता महाविकास आघाडीचं अस्तित्व आहे की नाही याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? अर्थातच आहे. महाराष्ट्रातही आहे. हो, अर्थातच आहे. पण मनसे येणार नाही येणार तुमच्यासोबत? ते लोकल इलेक्शनचे निर्णय होतील, ते वेगळे होतील. आणि आम्ही आणि काँग्रेस एक असताना पण असंच होतं. अनेक ठिकाणी आम्ही वेगळेच लढायचो. बरोबर. त्याच्यात काय नवीन? लोकल इलेक्शनचं असंच असतं. एक ठामपणे तुम्ही सांगू शकाल ताई, थोडंसं तुम्ही म्हणाला फारच उद्धटपणे प्रश्न आहे, महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुतारी चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवणार? अर्थातच. याचा वेगळा व्यत्यास असा आहे की त्याच्या आधी जर मर्ज हे झालं, मर्ज जर तुम्ही एक झालं तर मग काय होणार असं अनेकांना वाटतं. तो एक संभ्रम आहे कार्यकर्त्याच्या मनात. मला वाटत नाही. आमच्या तरी काय, माझ्याशी तरी कोणी या बोलत नाही विषय तुम्ही जो म्हणताय. बरं. आणि त्याच्यामुळे आमची तयारी, आजही आमची मीटिंग होती पुण्यासाठी. त्याच्यामुळे हा संभ्रम कोणाच्या मनात आहे मला माहिती, माझ्या मनात नाहीये की तुतारीवरतीच. अर्थातच. आणि का मला म्हणजे असं वाटतं तुम्ही ते ठामपणे तुम्ही फेटाळून लावताय, पण जे कॉरिडॉरचे काय विस्पर आपण म्हणतो ती विस्पर अशी की नाही त्याच्या आधीच काहीतरी निर्णय होऊ शकतो? माझ्या कानावर तरी नाही. कानावर निर्णय घेणारे तुम्हीच आहेत, साहेबांनी तुम्हाला अधिकार दिले. पण जर निर्णय घ्यायचा असेल तर कानावर काय आल्यावर तरच निर्णय घेईन ना, त्याच्याशिवाय कसा निर्णय घेणार? हे खरंच आहे का की मालेगावच्या इलेक्शनमध्ये तुम्ही अजित पवारांना बिनविरोध करण्याची सुद्धा तयारी दाखवली? अर्थातच आहे. मी ऑन रेकॉर्ड म्हणले. बरोबर. मी मागे एक पुढे एक बोलत नाही. माझं जे असतं ते समोरच असतं. मग तरी त्यांनी का मग प्रश्न तुम्हाला अजित पवारांना विचारला मी कसं? अच्छा. मी त्यांना प्रस्ताव दिला होता की इलेक्शन नको, बोर्ड करू. कशाला इलेक्शन करायचं? कोण बाहेरचं होतं तिथे इलेक्शन लढण्यासाठी? सगळ्यांचे पैसे वाचले असते आणि वेळही वाचला असतं. आम्ही काय खर्च केले नाही, पण ज्यांनी केले त्यांनी मालेगावचं चेअरमन पद का स्वीकारलं असावं? मला नाही माहिती. माझा आणि साखर कारखान्यांचा संबंध येत नाही, फक्त पॉलिसी लेवलला येतो. एक तर माझा स्वतःचा एकही साखर कारखाना नाही, त्याच्यामुळे माझा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा इश्यूच येत नाही. आणि यांचे जे राजकीय विषय असतात साखर कारखान्यांचे ते दिल्ली दरबारी आदरणीय पवारसाहेब स्वतः लक्ष घालतात. आणि जेव्हा वेळ पडली फॉलोअप घ्यायचा असेल तर तो मी स्वतः घेते. त्यामुळे माझा पॉलिसी लेवलला फक्त साखर कारखान्यांचा संबंध येतो. बाकी माझा साखर कारखान्यांची कुठलाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट माझा नाही. बरोबर. जेव्हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जरी नसेल तरी तुमच्या मतदारसंघातले महत्वाचे कारखाने आहेत तर त्याच्याबद्दल म्हणजे जो काही इश्यूज येतात ते करते फॉलोअप दिल्लीमध्ये जर गरज पडली तर. ओके. असं वाटतं की अजित पवारांना पुढे काही काय महाराष्ट्र राज्य साखर संघ असेल किंवा दिल्लीतले बॉडी असतील जिथे आता पवार साहेबांचं थोडंफार वर्चस्व आहे ते पण त्यांचंच आहे, पण ते अजित पवारांना हवं आहे असं पण त्याचा अर्थ आहे. त्याच्यात गैर काय? गैर काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी कारखाना आहे साहेब. शरद पवारांचा एकही कारखाना नाही तरी वर्चस्व आहे. वर्चस्व आहे काय? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कुठे नाही. बहुत अंतर आहे दोनों सिच्युएशन्स में अंतर आहे असं. ओके. युगेंद्र पवार आहेत काय नंतर ऍक्टिव्ह जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवली? महिन्यातून 10 दिवस बारामतीला. 10 दिवसच का? खरं 24/7. अजित पवार तर दर आठवड्याला असतात, रोज पहाटे उठून काम करतात. युगेंद्र पवार तर तरुण आहेत. अजित पवार रोज पहाटे उठून काम करतात. हिंजवडीला सकाळीच पहाटे 6 वाजताच गेले होते, बारामती जातात. मग सगळेच आम्ही सगळेच करतो. पवार साहेब 84 आहेत ते पण करतात, तुम्ही पण करत असाल. कॅमेरामॅन पण लवकर उठून जात असेल ना कामावर. सो व्हॉट्स द बिग डील? म्हणजे आपण सगळेच काम करतो. वाय ग्लोरिफाय हार्डवर्क? हार्डवर्क इज आपला डीएनएच हार्डवर्क आहे भारत. फक्त अजित पवारांचा तसा डीएनए आपल्या सर्वांचाच आहे ना, सगळ्यांचाच आहे. अजित पवारांचा पण आहे. सगळेच उठतात लवकर. काय त्याच्या म्हणजे मी पण उठते, तुम्ही पण उठत असाल. मी 6 वाजता मी कामावर जात नाही, मी वॉकला जाते. 6 वाजता जात नाही कारण का 6 वाजता ऑफिस पण सुरू होत नाही ना. नॉर्मली मी वर्किंग आवर्समध्ये काम करते. त्यांची इच्छा आहे, ते पालकमंत्री आहेत, ते जातात, चांगली गोष्ट आहे. हिंजवडीकडे त्यांचं आता फार बारीक लक्ष आहे तुमच्या मतदारसंघात. म्हणजे विषय पण तेवढा महत्वाचा आहे, पण तेवढे केवळ दादांच्या पहाटेच्या दौऱ्यामुळे ते इश्यू सॉल्व्ह होतील? हा दुसराच दौरा आहे. गेले 2 वर्ष मी मागे लागले काहीतरी करा.
2 वर्षानंतर 2 दौरे झालेत 15 दिवसाच्या. काय अपेक्षा आहे तुम्हाला प्रश्न सुटण्याची? माझी सरकारकडून अपेक्षा आहे, व्यक्तीकडून कशाला? व्यक्ती म्हणजे आता शेवटी कोणीतरी लीड करतं ना सरकारमार्फत, त्या अर्थानं. सरकार नाही, इट्स MIDC प्रोजेक्ट. त्याच्यामुळे आणि त्याच्या सगळ्याच्या PMRD आहे त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे. ते सगळ्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली होती त्याची. अच्छा. हिंजवडी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जॉईन करावं याच्यावर तुमचं काय मत आहे? माझं मत आहे, काही करा, आम्हाला सोयी द्या. तिथे गरज आहे, इट नीड्स ॲब्सोल्यूट म्हणजे तातडीने त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. अजित पवार जे आपलं पालकमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, ते 2 वेळा 15 दिवसात तिथे आले. त्यांचं मी मनापासून स्वागतही करते आणि आभारी मानते. अच्छा. पण महापालिकेविषयी तुम्ही सरकार जो निर्णय घेईल सोडवण्यासाठी काहीही निर्णय घ्यावा, इधर इंडिपेंडंट बॉडी घ्या, काही घ्या, पण काहीतरी निर्णय घ्या. ओके. ग्रामपंचायतीला इट्स नॉट पॉसिबल, शक्यच नाही इतका मोठा परिसर, इतकी मोठी संस्था, त्या लोकांवर पण ग्रामपंचायती. ओके. दिल्लीमधल्या गेल्या वर्षभरामधलं वातावरण काय बदललंय का? जेव्हा UPA किंवा काय तुमची 240 वरती तुम्ही आहात इंडियन अलायन्स, आणि आता ते 294 वरती. गेल्या वेळेस नंबर फारच तुमचा कमी होता, तर तुमचा सरकारवरचा वचक प्रभाव वाढलाय? आम्ही वचकासाठी जात नाही दिल्लीत निवडून, आम्ही राज्याची सेवा करण्यासाठी आणि देशात काहीतरी चांगलं घडावं याच्यासाठी पॉलिसी लेवलला. पण सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणे पण विरोधी पक्षाचं काम आहे, त्या अर्थानं मी विचारतोय. तो ते करतच असतो, ते कमी होतं तेव्हाही करत होतो, आजही करतो. पण नंबर्स मॅटर्स वगैरे, पण शेवटी ब्रूट मेजॉरिटी मॅटर्स ना. शेवटी त्यांचे नंबर्स आहेतच आमच्यापेक्षा जास्त. त्यामुळे अनेक वेळा अशी विधेयक ते पास करतात जी गरज नसते घाईघाईने करायची. उदाहरणार्थ जीएसटी मध्ये आम्ही किती त्यांना सूचना केल्या होत्या, तुम्ही बघताय, वर खाली केवढे बदल केले त्यांनी जीएसटी मध्ये. हेच तर आम्ही सुरुवातीलाच सांगत होतो. डाटा प्रोटेक्शन बिल विषयी तुमची काय भूमिका आहे? नाही, डेटा प्रायव्हसी हॅज टू बी रिस्पेक्टेड, काही विषयच नाही त्याच्यात. पण त्याच्यामध्ये जर दंडाची जी मोठी तरतूद आहे, माध्यमांवर मोठा अंकुश त्याच्यामध्ये लावण्यात आलेला अजिबात नाही. माध्यमांवर अंकुश कशाला पाहिजे? त्या बिलामध्ये तशी तरतूद आहे. पण मग त्याचा विरोधच करणार ना आम्ही, अर्थातच. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. ओके. सरकार काय एवढं आग्रही त्याच्यासाठी? एवढे त्यांच्याकडे नंबर्स आहेत, त्यांना विचारायला हो. नाही, पण तुम्ही पण त्याचं अनालिसिस केलं पाहिजे ना, की बाबा लोकांना सांगितलं पाहिजे की सरकारला. तुम्ही कसं ठरवणार कशा केलं पाहिजे? नाही, विरोधी पक्ष म्हणून लोकांना तुमची भूमिका सांगण्यासाठीच याचा उपयोग झाला पाहिजे. ऑलरेडी विरोध केलेलाच आहे ना बिलचा. तुम्हाला असे कोणते त्यातले हर्ष मुद्दे वाटत आहेत की त्याचा जनतेनं पण, जसं जनसुरक्षा बिल आहे, की जेव्हा विरोधी पक्ष सांगतो लोकांना की नाही हे मुद्दे त्यातले वादग्रस्त आहे, जनतेत सपोर्ट मिळतो. मग हिंदी सक्तीचा विषय असेल, जेव्हा जनतेमध्ये अवेअरनेस आला, सरकारला पाऊल मागे घ्यावं लागलं. त्या अर्थानं मी तुम्हाला विचारतोय की असले कोणते हर्ष मुद्दे आहेत की जे तुम्हाला असं वाटतं की मोठा मुद्दा आहे की जर तुम्हाला रिपोर्टिंग करताना काय अंकुश ठेवायला लागतील, हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक. 500 कोटी रुपयांची त्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी त्यापेक्षा आता बिल डिबेटला येईल तेव्हा अर्थातच बदल करावेच लागतील त्यांना, आणि घातक आहे लोकशाहीसाठी. याच्यामध्ये संसदीय समिती समोर गेलं होतं की जायचं आहे किंवा अजून त्याच्यावर आम्ही मागणी करतोय त्याची. अच्छा. की ते बिल पूर्ण परत स्कॅनिंग साठी पुन्हा एकदा सिलेक्ट कमिटी करा, नाही तर JPC करा त्याच्यावर. ओके. तुम्हाला नवीन मंत्र्यांमधला परफॉर्मन्स काय जाणवतोय की जुन्या भाजपच्या केंद्रीय याच्यामधले जे नवीन मंत्री आहेत, महाराष्ट्रामधले जे कोणी मंत्री आहेत त्यांचं समजा मुरलीधर मोळ आहेत, ते आता काही सहकार आणि करेक्ट नाही, पण व्हिजिबिलिटी नॉर्मली कॅबिनेट मिनिस्टर्स मोठा तेच आहेत. बरं, त्यामुळे फारसं काही नाही ते, कारण का ते पार्लमेंटरी परफॉर्मन्स साठी देतं, बाकी नाहीतरी सगळे कॅबिनेट मिनिस्टर्स मागच्या वेळेसचे जास्त आहेत. बरोबर. त्यामुळे फारसा बदल दिल्लीमध्ये असं काही नाही, असं काहीच नाही. नॉट एट ऑल. स्पीकर पण तेच आहेत, मेन 2-3 ओळीचे जे मेन डिपार्टमेंटचे मिनिस्टर तेच आहेत, कंटिन्युटी. आम्ही जेव्हा राष्ट्रवादीच्या खासदारांची चर्चा करतो तेव्हा सर्वांचं एक मत असं होतं की सुप्रियाताई आम्हाला तिथे शिकवतात आणि चांगल्या पद्धतीनं माहिती करून देतात नियमांची, निर्णयाची. तर काय तुम्ही त्यांना नक्की काय काय हे करता? काय नाही, साधारणपणे सगळेच म्हणजे या बाजूचे आणि त्या बाजूचे सगळे खासदार जेव्हा येतात नवीन, अर्थातच आम्हाला थोडासा त्यांच्यापेक्षा अनुभव जास्त आहे. कुणालाही मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही जेव्हा नवीन आलो तेव्हा दुसऱ्या लोकांनी आम्हाला मदत केली होती. अच्छा. त्यामुळे आता आम्ही फर्स्ट टर्म झाल्यामुळे जे फर्स्ट टर्म सेकंड टर्म वाले त्यांना आम्ही मदत केलीच पाहिजे. कुठल्या म्हणजे या बाजूला बसा नाही तर या बाजूला. शिकवता की रॅगिंग करता? रॅगिंग करायची जागा रॅगिंगची नाही. आम्ही पार्लमेंट खूप सिरियसली घेतो. रॅगिंग वगैरे खूप पोरकटपण आहे. ओके. तुम्ही जेव्हा राहुल कुल यांच्या सोबतचा फोटो टाकला
फेसबुकवरती तुमच्या ट्विटरवरती, तेव्हा फारच अनेकांना धक्का बसला रे कसं काय आपल्या. माझे आणि राहुलचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत, त्याच्यात काय मोठी गोष्ट. आमचे आज कालही होते, आजही येत आणि उद्याही राहतील. तुमचं हेच राहुल मला बाय द वे खूप वेळा दिल्लीत भेटतात, ही काय पहिली वेळ नाही आमची भेटायची. अच्छा. दिल्लीला कामासाठी येतात, कॉमन इश्यूज असतात, चर्चा होते. आणि लोकशाहीमध्ये चर्चा, हेच तर मी म्हणते ना, चर्चा झालीच पाहिजे. मी संजय जगतापांशी बोलते, ते आत्ता जायच्या आधी पण माझं बोलणं झालं होतं. त्यांना काय तुम्ही काय, मला गेल्यानंतर पण संग्राम थोपटे भेटले 2 वेळा. दिल्लीमध्ये की पुण्यामध्ये? पुण्यामध्ये. ओके. लोक भेटत राहतात, तो चर्चा का झालीच पाहिजे ना. काय खुश आहेत का भाजपमध्ये ते नाही मी विचारलं, इट्स नॉट माय बिझनेस. ओके. मी माझ्या कामापुरतं, माझ्या मतदारसंघापुरतं बोलते लोकांशी. अच्छा. पण असं का वाटतं लोकांना की भाजपमध्ये जावं, सत्ताधारी पक्षात जावं, विरोधी पक्षातला राहायलाच नको, असं का वाटतं? एक जनरल मी विचारतोय. मी नाही कोणाला विचारत. नाही माझं आयुष्य तुमचं नाही आता पहा, म्हणजे जवळपास मी पाहिलं आता आकडेवारी गोळा केली, जवळपास 40 माजी आमदार हे सत्ताधारी पक्षात गेलेले आहेत. ते मला भारतीय जनता पक्षाच्याच एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की 33% लोक, 35% लोक आज भारतीय जनता पक्षातले फक्त एनसीपीतले आहेत. 35%? फक्त. मोठा वाटा आहे तुमचा. ओनली एनसीपी. नाही, काँग्रेसचा पण तेवढाच आहे. ओके. म्हणजे ओरिजिनल बीजेपी ही 30-40 वर आहे, आउटसाइडर 60 आहेत. 60-65. का असं लोकांना, म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडतो, भाजप 2014 पर्यंत महाराष्ट्रात. मला अशी वाटते की लोकांनी काँग्रेस मुक्त भारत म्हणून यांना मतदान केलं. बरं. आता काँग्रेस आणि एनसीपीच तिथे जास्त आहे. त्यामुळे भाजपचा जो कार्यकर्ता लढला, संघर्ष केला, तो कुठे गेला हाच मोठा प्रश्न. ओरिजिनल 2024च्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही काय अनालिसिस केली की काय नक्की कुठे चुकलं? उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली, ते म्हणजे थोडस तानातानी झाली, म्हणजे प्रत्येकाचं एक मत असतं. हो, पण तुम्ही तुमचं अनालिसिस काय झालं त्याच्यावर? अनालिसिस अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. आणि कसं असतं, सक्सेस हॅज मेनी फादर्स, राईट, फेलियर इज अन ऑर्फन, असं होतंय हमेशा. बरोबर. त्यामुळे खूप वेळा अशा गोष्टी येत राहतात. उद्धवजींचं एक मत आहे, ते अनेक वर्ष अनुभव राहिला आहे त्यांचं मत, अर्थातच हे खूप सिरियसली घेतलंच पाहिजे. आम्ही त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि जे काय वाटलं झालं, आता झालं 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. आम्हाला जे बोलायचं होतं, जे अनालिसिस करायचं होतं ते केलं. आणि आता जे आम्ही इलेक्शनच्या आधी बोलत होतो ते वास्तवात होत आहे. बरोबर. लाडकी बहीण योजनेचे पैसे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, शेतीची आर्थिक परिस्थिती, शिक्षकांची आर्थिक परिस्थिती, कॉन्ट्रॅक्टर्सचे इश्यू, हे सगळं डोळ्यांनी दिसतंय. मी तर आज इन्क्वायरी मागितली, ज्यांनी कोणी लाडकी बहीण योजनेचं सॉफ्टवेअर तयार केलं त्या माणसाची ईडी, सीबीआय किंवा SIT झाली पाहिजे. एवढ्या चुका एका प्रोग्राममध्ये होतात कशा? आणि काही पुरुषांना देखील त्या योजनेचा लाभ केले, 21 कोटी रुपये दिले पुरुषांना. ह्याचा अर्थ सारख्याच कशा चुका निघतात? सारख्याच चुका निघतात, त्याचा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे ना. मग तो सॉफ्टवेअर किंवा हे इनपुट केलं, मग सरकार काय करत होतं? कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले होते? ओके. याची इन्क्वायरी झाली पाहिजे, बिकॉज इट्स कम्प्लिटली फ्लॉड. नाही, सरकारला माहिती होतं का नव्हतं? बरोबर. ही सगळी उत्तरं सरकारला द्यावी लागतील. ओके. तुम्ही जेव्हा दिल्लीमध्ये जाता, दिल्ली आता तुम्हाला बऱ्यापैकी परिचित झाली असेल 2009 की त्याच्या आधीपासून, 2007 सालापासून तुम्ही 20 वर्ष जवळपास होतील. दिल्ली अजून पुरती समजली की नाही, दिल्लीचं वातावरण वेगळंच आहे, असं काय जाणवतं? मला असं काय म्हणजे मी बारामतीत असते तेव्हा बारामतीत असते, मी पुण्यात असते तेव्हा पुण्यात असते, दिल्लीत असते तेव्हा दिल्लीत असते. नाही, दिल्लीतलं पॉवर स्ट्रगल अशा अर्थाने मी विचारतोय, नॉट अ जॉग्राफिकल एरिया अशा अर्थानं. पॉवर स्ट्रगल हे कुठल्याही राजकीय पोझिशनमध्ये होतंच. त्याच्यात तिथे काय वेगळं असू शकतं? असं काय नसतं. तिथं भरपूर वेगळं असू शकतं. माझा तरी अनुभव, मला अनुभव नाही त्याचा. बनणाऱ्या आघाड्या, बिघडणारी मैत्री वगैरे बरंच काय काय घडत असतं. कोण माझं भाग्य की माझी आतापर्यंत तिथे कोणाचीच बिघडलेली नाही मैत्री. तुमची बिघडलेली नाही, वस्तुस्थिती आहे. पण समीकरण, सत्ता समीकरण अशा अर्थानं मी म्हणतोय. होऊ शकतात ना, त्याला काय फक्त दिल्लीत बसायला लागत नाही. तिथं बारामतीत पण बिघडू शकतात, कुठेही बिघडू शकतात, काटेचवाडीला पण बिघडू शकतात. त्याच्यात काय. पण सत्ता समीकरणांचा जो बिघडता खेळ आहे, त्या बिघडता खेळातनं तुम्ही आता पूर्ण म्हणजे पक्ष फुटला, त्यातनं कुटुंब फुटलं, त्यातनं तुम्ही तुम्ही जसं काय तुम्ही तेव्हा जेव्हा तो दिवसही मला आठवतो की जेव्हा तुम्ही जयंत पाटील तुम्ही एकत्र रात्री उशिरा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यानंतरचे धक्के पचवण्याचं जे एकूण हे होतं की लोक सोडून जात होते, हे होत होते. आता तुमची क्षमता सगळी वाढली असे राजकीय धक्के सहन करण्याची किंवा अपयशाला पुढे
काय सामोरं जाण्याची? हे बघा, मला एक काँग्रेसचं डीप ट्रेनिंग आहे. हां. आम्हाला सत्ता पचवता येते हम्म. आणि गेल्यावर त्याचा संघर्ष करायचा कसा, ही शरद पवारांचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीत 30 वर्ष विरोधात आणि 30 वर्ष सत्तेत राहिलेले, 50-50 ते डोळ्यांनी पाहिलेले मी सगळं. आणि सत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही, या भ्रमात मी राहत नाही. ओके. ही सेवा आहे, ही मक्तेदारी नाही. शेअर्स नाही आहेत माझ्या कुटुंबाचे की माझ्या कुटुंबालाच मिळाले पाहिजे, या माझा भ्रम अजिबात नाही, एकतर. आणि दुसरं की हारजीत तर सभी के लायक नाही होती, कोणाच्या आयुष्यात नाही झाली एकतर. बरोबर. तर दोन्ही पचवायची ताकद असली पाहिजे आणि अन्यायाच्या विरोधात लढणं ही ताकद प्रत्येकातच असली पाहिजे. ती ताकद आजही कायम आहे. अन्यायाच्या कायमाचा विषय नाही, त्याला ताकद नाही लागत. इफ युअर राईट युअर राईट, इफ युअर रॉंग युअर रॉंग. कुणावर अन्याय होत असेल आणि तुम्ही बघत बसला, तर तुमचा चॉईस आहे ना. तुम्ही गेल्या काही दिवसापासून सांगत होता की संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुम्ही अमित शहाशी भेट घेणार होता, तर भेटले मी ऑलरेडी. पण त्याच्यावर पुढे नंतर काय झालं मग? केस त्याच्यावर चालूच आहे ना. केस चालूच आहे ती पण. मी भेटून आले अमित शहाजींना 2 वेळा भेटले, बाप्पा 4-5 वेळा भेटले. आता बाप्पांनी मागच्या आठवड्यात वेळ मागितली आहे महादेव मुंडेंसाठी. 2दा बाप्पा जाऊन आले अमित शहांकडे. ओके. तुमचं गेल्या वर्षातलं एक सर्वात हार्श वाक्य होतं, ते तुम्हाला आठवतं की मला माहित नाही, ते होतं धनंजय मुंडे यांच्याबद्दल. की ते तुम्ही असं म्हणाला होतात की जो नेता आपल्या पत्नीच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवतो, हो खरं आहे ते, आणि त्याला तो माझ्या मंत्रिमंडळात होता किंवा आमच्या पक्षामध्ये होता, याचं मला क्षम्य म्हणजे वैषम्य वाटतं थोडंसं. विषम्य नाही शब्द वापरला मी. म्हणलं की अशा वेळेस असं वाटतं बरं झालं आपलं वेगळं झालं, अशा लोकांबरोबर काम करणं इट्स अ फॅक्ट. आणि आजही मी सांगते त्याच्याबद्दल. आता मला गेल्या वर्षामध्ये तुमचं सर्वात हार्श वाक्य होतं. हाच असं नाही, इट्स अ फॅक्ट. तुम्हाला चालेल, तुम्हाला आवडेल अशा माणसाला काम करायला, तिची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ज्यांनी त्याच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक टाकली. हे योग्य वाटतं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत? जो गलत आहे तो गलत ही आहे. आणि माझं राजकारण इतकं कॉम्प्रोमाइज नाही आहे. अशा लोकांपासून दूरच राहिलेलं चांगलं असतं, कारण का माझ्या संस्कारात ते बसत नाही आणि मी सत्तेसाठी काहीही करणारी नाही. ओके. आणि मी कुणाच्याच बायको कशाला कुणाच्याच असले उद्योग करत नाही. आम्ही ज्या पद्धतीने वाल्मिक कराडचे ते अवधा केसेस आहेत, सगळा डेटा आहे ना. तर माहिती असेल तर भारतीय जनता पक्षाला विचारा, माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल. तेच धनंजय मुंडे आता पुन्हा मंत्री होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत खुद्द अजित पवारांकडनं. खूप दुर्दैवी होईल तसं अजित पवारांनी घाईघाईने निर्णय घेतला तर. मला खूप विनम्रपणे त्यांना आठवण करून द्यायची की त्यांची आजही डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालली आहे आणि कोर्टाचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या बायकोवर अन्याय केलेला आहे. हे मी म्हणत नाही, कोर्ट म्हणते. अवधा कंपनीवर जी देशमुख कुटुंबाची संतोष भाऊची हत्या झाली, ती केस ही आजही चालू आहे. आणि मी राजकीय म्हणत नाही आहे, वैयक्तिकही म्हणत नाही, मला काही फरक पडत नाही. तो अजित पवारांनी आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय, मला काही संबंध नाही त्याच्याशी. पण माणुसकी आणि नैतिकता, कधीतरी जाऊन त्या कुटुंबाचं दुःख बघा. त्यांच्या लेकीनी काय पद्धतीने ती अभ्यास केला वडिलांची हत्या झाल्यावर, आणि 12वीचा अभ्यास चालू असताना ती वण फिरत होती आंदोलन करत वडिलांसाठी. आणि तिच्या बाबांना पण परत कधी आणू शकत नाही. त्या भावाला विचारा ज्याचा भावाची हत्या कशामुळे झाली. अवधा कंपनी त्या जमिनीवर काय एवढं होतं गठुड, ज्या अमानुष पद्धतीने ती हत्या झाली, त्याची पण झाली आणि महादेव मुंडेची पण झाली. त्यांचा आका कोण होता आणि आकाचा आका कोण होता मी म्हणत नाहीये. हे सगळे आरोप मी नाही केलेले. हे सगळे आरोप, जे आरोप ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणताय, ते आमच्यापेक्षा जास्त हल्ला आणि कागदपत्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात. आणि आजही नैतिकतेवर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पक्ष एक असता तर मी नक्की तो आधी घेतला असता. कारण का, त्या माऊलीचे अश्रू कधीतरी जाऊन बघा. सत्ता येते आणि जाते, मंत्रिपदाने होत नाही. या 10 मंत्री आहेत, नावं घ्या, मी तुमची परीक्षा घेते इथे बसल्या बसल्या. महाराष्ट्राचे 10 मंत्री सांगा आणि त्यांचं डिपार्टमेंट सांगा. नॉट पॉसिबल. आणि जे सांगाल ते कॉन्ट्रोवर्शियल सांगाल, तेच तुमच्या लक्षात असतील. बरोबर. ही दुर्दैव आहे. आणि मी खूप अस्वस्थपणे म्हणते की मलाही आश्चर्य वाटलं की पुण्याच्या पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंच कसं. कारण का ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, तो पाय फक्त कृषीचा नव्हता,
त्याच्यात संतोष देशमुखच्या हत्येचा आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदारांनी केलेली आरोप आणि पत्र ही त्याच्यात आहेत. त्याच्यामुळे मला अस्वस्थ वाटलं. माझ्या पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा होत्या की ते विसरणार नाहीत ज्या पद्धतीने संतोष भाऊची हत्या झाली आणि महादेव मुंडेंची हत्या झाली. महादेव मुंडेंच्या बायकोचं दुःख मी त्याच्या घरी जाऊन बघितलं. उपसा बोक्षी त्याची बायको रडत होती. आपल्याला अस्वस्थ करणार आहे. बरोबर. मी तो म्हणजे मी मनातही कधी आणणार नाही. आणि अगदीच तुमचं एखाद्यावर प्रेम असेल दुसरी जबाबदारी द्या. पण या राज्याला काय तुम्ही सांगणार? एकीकडे लाडकी बहीण म्हणून तुम्ही बहिणींना करता, मग महादेव मुंडेंच्या बायकोला आणि देशमुख कुटुंबातल्या महिलांना काय उत्तर देणार तुम्ही त्या दोन्ही विधवा महिलांना की या आकाच्या मदतीमुळे तुमच्या नवऱ्यांच्या हत्या झाल्या? हे योग्य आहे? कुठल्याही सुसंस्कृत समाजासाठी योग्य आहे का? सांगा मला. याच्यात वैयक्तिक प्रश्नच नाही आहे. आणि त्याचा सगळा डेटा अर्थातच माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती होता म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाऊन राजीनामा घेतला ना. बरोबर. जर हे खोटं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला असता राजीनामा. ब्लड ऑन द हँड्स. आणि पुढच्या 4 वर्षामध्ये दिल्ली अशीच असेल की बदललेली असेल? मी काय पुढचं सांगू शकत नाही. आय लिव्ह द मोमेंट. त्या क्षणात मी जगते. तुम्ही खासदार असाल की काय पुन्हा एखाद्या पदामध्ये असाल? 4 वर्ष खासदार तर राहणार नाही. त्याच्यापेक्षा वरच्या पदावर मेहनत करके आई हूं यहाँ तक. त्याच्यावर मी काय विचारतोय की पांडुरंगाची इच्छा. तर या होत्या सुप्रियाताई, नेहमीच्या रोखठोक आणि ठाम शैलीमधल्या. सुप्रियाताई, खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.